विविध कल्याणकारी योजना राबवून देशाचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी निरंतर प्रयत्न करीत आहेत। देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी काळात पंतप्रधान मोदींद्वारा अमृत भारत स्टेशन योजना अंमलात येत आहे। या योजनेअंतर्गत बल्लारशाह, चंद्रपूर आणि हिंगणघाट रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे, ज्यामुळे या तिन्ही रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे। तसेच रेल्वे प्रवाशांना अत्याधुनिक सुविधांचा लाभ मिळणार आहे। या योजनेअंतर्गत बल्लारशाह रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी 34.3 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। या निधीतून रेल्वे स्थानकावर 1400 मीटर लांब आणि 7.5 मीटर रुंद सर्क्युलेटिंग एरिया रोड, 350 मीटर लांबीचे ड्रेनेज वर्क, 2625 चौरस मीटरचा प्रशस्त पार्किंग एरिया, 800 मीटर लांबीचा पाथवे, 3000 चौरस मीटरचे सुधारित लँडस्केपिंग, बागेची सजावट आणि शिल्पे, सर्क्युलेटिंग एरिया आणि यार्डमध्ये 845 मीटरची सीमा भिंत, 350 चौरस मीटरचे पोर्चेस, 2 गेट, 450 चौरस मीटरचे म्युरल वॉल पेंटिंग, मॉड्युलर टॉयलेट आणि सुसज्ज प्रतीक्षालय, सर्क्युलेटिंग एरियाच्या विकासासाठी क्वार्टरचे स्थलांतर, 4 लिफ्ट, 2 एस्केलेटर सह नवीन फूट ओव्हरब्रिज, स्टँडर्ड सायनेज, उत्तम दर्जाचे फर्निचर, प्लॅटफॉर्मवर कव्हर तसेच कोच इंडिकेशन बोर्ड, मल्टी लाईन बोर्ड, व्हिडिओ डिस्प्ले बोर्ड, ॲट अ ग्लान्स डिस्प्ले बोर्ड, घोषणा प्रणाली इत्यादी सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत। अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत चंद्रपूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी 27.66 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। या निधीतून रेल्वे स्थानकावर 100 मीटर लांब आणि 7.5 मीटर रुंद सर्क्युलेटिंग एरिया रोड, 250 मीटर लांबीचे ड्रेनेज वर्क, 2000 चौरस मीटरचा प्रशस्त पार्किंग एरिया, 600 मीटर लांबीचा पाथवे, 3000 चौरस मीटरचे लँडस्केपिंग आणि हॉर्टिकल्चर, बागेची सजावट आणि शिल्पे, सर्क्युलेटिंग एरिया आणि यार्डमध्ये 814 मीटरची सीमा भिंत, 300 चौरस मीटरचे पोर्चेस, 2 गेट, 450 चौरस मीटरचे म्युरल वॉल पेंटिंग, 200 चौरस मीटरचे एसीपी, मॉड्युलर टॉयलेट आणि सुसज्ज प्रतीक्षालय, सर्क्युलेटिंग एरियाच्या विकासासाठी क्वार्टरचे स्थलांतर, 4 लिफ्ट सह नवीन फूट ओव्हरब्रिज, 2 एस्केलेटर्स, स्टँडर्ड सायनेज, उत्तम दर्जाचे फर्निचर, प्लॅटफॉर्मवर कव्हर तसेच कोच इंडिकेशन बोर्ड, मल्टी लाईन बोर्ड, व्हिडिओ डिस्प्ले बोर्ड, ॲट अ ग्लान्स डिस्प्ले बोर्ड, घोषणा प्रणाली इत्यादी सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत। अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत हिंगणघाट रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी 23.72 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। या निधीतून रेल्वे स्थानकावर 315 मीटर लांब आणि 7.5 मीटर रुंद सर्क्युलेटिंग एरिया रोड, 100 मीटर लांबीचे ड्रेनेज वर्क, 2000 चौरस मीटरचा प्रशस्त पार्किंग एरिया, 400 मीटर लांबीचा पाथवे, 700 चौरस मीटरचे लँडस्केपिंग आणि हॉर्टिकल्चर, बागेची सजावट आणि शिल्पे, सर्क्युलेटिंग एरिया आणि यार्डमध्ये 700 मीटरची सीमा भिंत, 100 चौरस मीटरचे पोर्चेस, मॉड्युलर टॉयलेट आणि सुसज्ज प्रतीक्षालय, रॅम्पसह 3 लिफ्ट, स्टँडर्ड सायनेज, उत्तम दर्जाचे फर्निचर, प्लॅटफॉर्मवर कव्हर तसेच कोच इंडिकेशन बोर्ड, मल्टी लाईन बोर्ड, व्हिडिओ डिस्प्ले बोर्ड, ॲट अ ग्लान्स डिस्प्ले बोर्ड, घोषणा प्रणाली इत्यादी सुविधा निर्माण करण्यात येणार आहे।